भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहलगाम हल्ल्यामधील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि संपूर्ण देशाला एकजुटीचा संदेश दिला। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध झालेला होता। एप्रिल महिन्यामध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात रोष निर्माण झाला होता। त्यामुळे बीसीसीआय, केंद्र सरकार तसंच भारतीय खेळाडूंवर सुद्धा तीव्र टीका केली जात होती। त्यामुळे सूर्यकुमार यादवनं या प्रतिक्रियेनं साऱ्यांचीच मनं जिंकलेली आहेत। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मला काही सांगायचंय आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत। हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्य दलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं। ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आम्हीही निमित्त ठरत राहू, असं सूर्यकुमारनं म्हटलेलं आहे आपल्या पोस्टमध्ये। आणि या पोस्टमुळे त्यानं सर्वांचीच मनं जिंकली आहेत। तर भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि त्या विजयानंतर सूर्यकुमार यादवची ही महत्त्वाची प्रतिक्रिया। कर्णधार असलेल्या या सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानला नामोहरम तर केलंच, पण त्याचबरोबर पहलगाम हल्ला पीडितांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याचबरोबर हा संपूर्ण विजय सैन्य दलाला आपण समर्पित करतोय अशी भावनाही त्यानं व्यक्त केलेली आहे।